मंगल, ए मंगल, काय हो आत्या? तुझी काकी कुठं आहे ग? मोठी काकी? तुला 17-15 काकी आहेत का ग? म्हणे मोठी काकी. होच मुळी, माझ्या आईपेक्षा ती मोठी आहे, मग मोठी काकीच म्हणायचं तिला. ती कुठं आहे मला नाही माहीत. वेणीचे 2 शेपटे हलवीत 6 वर्षांची ललितेच्या धाकट्या भाऊजाईची ज्येष्ठ कन्या निघून गेली. ललिता तिच्या ठसक्याकडे पाहत राहिली. ललिता फार दिवसांनी, चांगली 5 वर्षांनी कोकणात आपल्या माहेरी आलेली होती. इतकी वर्षे ती दूर दिल्लीच्या बाजूला होती, त्यामुळे तिला माहेरी यायला मिळाले नव्हते. तिचा नवरा रेल्वेत नोकरीला होता आणि रेल्वेतली नोकरी म्हणजे रेल्वेला फाटे फुटतील तिथे बदल्या व्हायच्या. शिवाय प्रपंचात मुलांचे फाटे फुटले की त्या गुंतवल्यात माहेर दूरच पडत जाते. गेल्या वर्षी तिच्या नवऱ्याची मुंबईला बदली झाली होती आणि घरच्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून ती 4 दिवस माहेरपणाला आली होती. मागच्या खेपी 5 वर्षांपूर्वी ती आली होती, तेव्हा ती आता चुरू बोलणारी मंगल 1 वर्षाची होती. त्यानंतर तिच्या धाकट्या भाऊजाईचा पाळणा प्रतिवर्षी हलत राहिला होता. तिला 3 मुली आणि 1 मुलगा होता. गेल्या वर्षीच तिला मुलगा झाला होता. चालू पिढीतला तो पहिलाच मुलगा, वंशाचा दिवा. स्वाभाविकच घरात धाकटीचा मान वाढला होता आणि त्याबरोबरच तिचा स्वतःचाही अभिमान वाढला होता. तिच्या थोरल्या भावाचे लग्न होऊन 9 वर्ष झाली होती, पण अद्याप थोरल्या भाऊजाईला मूल झाले नव्हते. ललितेला 2च भाऊ होते. 2 भावांची ती एकुलती एक बहीण होती. धाकटी भाऊजाई मालती माझघरात मुलाला पाजीत बसली होती. तिने आत्या भाचीचा संवाद ऐकला आणि मग तिनेच उत्तर दिले. मोठ्या बाई मागच्या पडवीत जेवतायत. जेवते? आता यावेळी? बोलता बोलता ललिता पुढे गेली. आपले वडील देवघरात पूजा करीत आहेत हे जाता जाता तिला दिसले. माझघराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्वयंपाकघरात तिची आई सोवळ्याने स्वयंपाक करीत आहे हेही तिच्या दृष्टीस पडले. म्हणजे अजून नैवेद्य वगैरे सारे धार्मिक आचार व्हायचे आहेत. माझघराला वळसा घालून ती मागच्या पडवीत गेली. खरोखरच सरला वहिनी जेवत होती. तिच्या पुढ्यात पत्रावळीवर भाताच्या डिकळ्या होत्या, त्यावर आमटी ओतलेली होती. बाजूला भातासारखे बचकभर आंब्याचे लोणचे होते. पैऱ्याचे नव्हे, भिकारणीचे पान वाढावे तसे ते दिसत होते. तिची थोरली वहिनी खालच्या मानेने जेवण उरकीत होती. ते दृश्य तिला मोठे विचित्र वाटले. तिने म्हटले, वहिनी, हे काय ग? इथं पडवीत जेवायला काय बसलीस? अन आता यावेळी? वहिनीने मान वर केली आणि हसून म्हटले, आज सकाळीच मी 4 दिवसांची हक्काची रजा घेतली. ते माहीत आहे मला, पण वंस, बायकांना दर महिन्याला ही हक्काची विश्रांती ईश्वरानं ठेवली हे त्याचे केवढे उपकार नाही? तो वेदांत सांगू नकोस मला अन बोलणं उडवून लावू नकोस. मी विचारते, इथं बाहेर पडवीत यावेळी का जेवते आहेस? तिने हलकेच म्हटले, परवा अर्धा मण पोहे कांडून ठेवलेत, ते पाखडायचे पडलेत. सासूबाई म्हणाल्या, तू जेवून घे अन तेवढे पाखडून टाक. पोहे पाखडायची वेळ तुझ्यावर आली? मोलकरणी कुठं गेल्या? 2 दिवस कुणालाच सवड नाही अन मालतीच्या माहेरी उद्याच पाठवायचे आहेत. मी आता मोकळीच आहे, तेव्हा पाखडून टाकीन आज. असं म्हणून हे शिळं खायला बसलीस? आईनं तुझं हे भिकारड्यासारखं पान काढून इथं पडवीत ठेवलं? तिला ते दृश्य असह्य झाले. ती तिथूनच ओरडली, आई, ए आई. सरुवहिनीने घाबरून तिला गप्प करीत म्हटले, वंस, वंस, ओरडू नका. सासूबाईंनी नाही वाढलं. मीच त्यांना म्हटलं, मला भूक लागली असेल ते वाढून द्या. काही काम नसलं ना, म्हणजे बसल्या बसल्या माणसाला भूक जास्त लागते. ललिता काही न बोलता थोडा वेळ भाऊजाईकडे बघत राहिली आणि मग निमूटपणे तिथून निघून गेली. गेल्या 5 वर्षात इथला घरातला एकंदर रागरंग बदलला आहे, घरचे वळण बिघडले आहे हे तिच्या लक्षात आले. ती कालच आली होती,
पण आल्या क्षणापासून तिला ही गोष्ट जाणवत होती. धाकटीचे महत्व घरात वाढले होते. तिच्या मुलांनी रीतेघर भरले होते. एक मूल अंगावेगळे सुटे, दुसरे बोटाशी, तिसरे कडेवर, चौथे पाळण्यात, असे चित्रातल्या जीवतीचे रूप घेऊन ती उन्नत मस्तकाने वावरत होती. तिने इनामदारांची वंशवेल हा हा म्हणता वाढवली होती. त्यामुळे मालकिणीच्या ठसक्यात ती बोलत होती. अभिमानाने सगळीकडे आणि सगळ्यांकडे पाहत होती. घरादाराचे कौतुक झेलीत होती. घरातील करती जणू तीच होती अशा दिमाखात वागत होती. आणि थोरली सरुवहिनी, एखादे सुंदर चित्र हलके हलके फिके होत जावे, त्याच्यावरचे रंग उडून जावेत, तशी तिची अवस्था झालेली ललितेला दिसून येत होती. काल सकाळी ती मुंबईहून आली. आईने बाहेर अंगणात येऊन तिच्यावरून मूठभर तांदूळ ओवाळून टाकले आणि तिच्या पायावर पाणी ओतले. हे सगळे होत असता ललितेची नजर ओटीवरच्या दाराकडे लागली होती. तिला वाटले होते दर खेपेप्रमाणे सरुवहिनी आपल्या स्वागताला दाराआड उभी असेल. आपल्याला बघून आलात वंस एवढंच बोलून ती तोंड भरून हसेल. तिची ती सवयच होती. तिच्या बोलण्यापेक्षा त्या स्मितमुखाचे हसणे अधिक बोलके असे. ललिता ओटीवर बसलेल्या वडिलांना नमस्कार करून भावाशी 2-4 शब्द बोलून आत माझघरात गेली. दाराशी धाकटी मालूवहिनी मुलाला घेऊन उभी होती. तिनेच मोठेपणी नणंदेचे स्वागत करून म्हटले, या वंस. सरुवहिनी कुठं आहे? तिनं अधीरपणे विचारले. स्वयंपाकघरात आहेत. ए सरुवहिनी, तिने तिथूनच मोठ्यांदा हाक मारली. आईने म्हटले, अगं ती चहा करते, तू हातपाय तोंड धुवून ये. ती मागल्या दारी गेली आणि हातपाय तोंड धुवून स्वयंपाकघरात आली. थोरली चहाचे कप भरीत होती. ललितेने म्हटले, वहिनी वाग वा, इथं स्वयंपाकघरातच तोंड खुपसून बसलीस. बाहेर नणंदेच्या स्वागताला यायचं नाही का? मला वाटलं कुठं हरवलीस. खरोखरच त्या घरात ती हरवल्यासारखीच दिसत होती. नणंदेचे बोलणे ऐकून ती नुसते हसली, पण त्या हसण्यात पूर्वीसारखा मोकळेपणा नव्हता. एक प्रकारचा ओशाळेपणा होता. हाच ओशाळेपणा तिच्या वागण्यात, बोलण्यात, तिच्या प्रत्येक कृतीत ललिता कालपासून पाहत होती. त्याचे कारण तिला कळत नव्हते असे नाही. थोरलीची घरात चाललेली उपेक्षाही तिच्या नजरेतून सुटत नव्हती. घरातले हे विचित्र वातावरण प्रथमच तिच्या दृष्टीस पडत होते. 6 वर्षांपूर्वी ती आली होती ती माधवच्या लग्नाला. त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र झळकत राहावा अशी हसतमुख सरलाबाईंनी घरादारात झळकत होती. सरू हे कर. सरू कुठं गेली? सरूला विचारा. सरले, ही लुगडी आणलेत पहा बरं. सरू, जरा इकडे ये बघू. सरू सरू करताना हाका सरत नव्हत्या. शेजाऱ्यांचे आणि गड्या मोलकर्णींचे थोरल्या वहिनी वाचून पान हलत नव्हते. सरलाही तोंडभर हसत लक्ष्मीच्या पावलाने साऱ्या घरभर घुमत होती. त्यावेळी तिच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. तिच्या लग्नानंतर 1 वर्षानं आपलं लग्न झालं आणि दुसऱ्याच वर्षी आपल्याला मुलगा झाला. त्याच्या खेपी पहिली खेप माहेरी म्हणून आपण इथंच आलो होतो. 3 महिन्यानंतर आपण मुलाला घेऊन सासरी जायला निघालो तेव्हा सरुवहिनीने म्हटले होते, वंस आता पुन्हा लवकर या. आपण म्हटलं होतं, आता तुझ्या मुलाच्या बारशालाच येईन, त्याशिवाय आता इथं पाऊल ठेवणार नाही. ते उद्गार आपण केवळ चेष्टेने काढले होते, पण त्याचबरोबर आपल्याला असंही वाटत होतं की पुढच्या वर्षी वहिनीचा पाळणा निश्चित हलेल. आपण पत्रातून अधूनमधून या संबंधी तिला विचारित होतो. बाबाकडून येणाऱ्या पत्रात माधवला पहिली मुलगी झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर त्याला आणखी 2 मुली झाल्याचेही त्याने कळवले होते. गेल्या वर्षी मुलगा झाल्याचे स्वतः माधवने कळवले होते. थोरल्या सुनेच्या बाबतीत सर्व उपाय झालेले आहेत, पण अद्याप काही गुण नाही असा मोघम उल्लेख असे. काल आपण आल्याबरोबर ती आपल्या समोर आली नाही. त्याचे कारण आपले ते चेष्टेचे उद्गार अजूनही तिच्या स्मृतीत राहिले आहेत, म्हणूनच का ती ओशाळी होऊन गेली आहे. थोड्या वेळाने ललिता आपल्या वडिलांच्या पंक्तीला जेवायला बसली.
तिचे दोघे भाऊही पंक्तीला होते. मालूवहिनीचे अंगावरचे पिते मूल. तिला जेवायला आवेळ झाली तर दुधावर परिणाम होईल म्हणून तीही सासऱ्यांच्या पंक्तीला पण स्वयंपाकघरात बसली. रोजच बसे आणि सरूवहिनी रोज सासूबरोबर मागाहून बसत असे. फार वर्षांनी मुलगी माहेरी आली होती म्हणून तिच्या आईने गोडधोड केले होते. तिला आवडणारी आवळ्याच्या मुंड्याची भाजी केली होती. डाळीच्या आमटीत आठल्या ठेचून घातल्या होत्या. आवळ्याच्या देठीचे रायते केले होते. सुकांब्याचे लोणचे पानात होतेच. पान अगदी परिपूर्ण भरलेले होते. गरम गरम पदार्थातून वाफा निघत होत्या. तिच्या आवडीचे सारे पदार्थ पण तिच्या घशाखाली उतरत नव्हते. मागच्या पडवीत सरूवहिनी पोहे पाखडीत होती. तो आवाज तिच्या कानात घुमत होता. सुपावर होणारा हाताचा फट फट आवाज जणू तिच्या हृदयावर होत होता. तो आवाज अखंडपणे चालूच होता. जेवण चालू असता तिचे वडील भाऊ तिच्याशी गप्पा मारित होते. इकडच्या तिकडच्या गप्पा जेवणे उरकली. हात धुतल्याबरोबर ललिता मागच्या पडवीत गेली. पोहे पाखडून पाखडून सरला वहिनी घामाघूम झाली होती. वारंवार पदराला तोंड टिपीत होती. ललितेने म्हटले, वहिनी जेवायला चल. तिने आश्चर्याने म्हटले, अहो मी मघाशीच नाही का जेवले, अजून पुरते 2 तासही झाले नसतील. मघाशी जेवली नाही, शिळवड खाल्लीस, उठ. पण घाई का? सासूबाईंचं झालं का जेवण? त्यांचं होऊ दे, मग त्या मला वाढतील. आज मी तुला वाढणार आहे, उठ पहिल्यानं. पोह्याचे सूप बाजूला सारून ती उठली. तोंड पुसण्याच्या निमित्ताने तिने झटकन डोळ्यातले पाणी टिपून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ उरकल्यावर ललितेने आईला म्हटले, आई मी पाराकडे जाऊन समाधीचं दर्शन घेऊन येते. त्यांच्या घराण्यात 5-7 पिढ्यांपूर्वी एक साधू पुरुष होऊन गेला होता. त्याची नदीच्या घाटालगत समाधी बांधलेली होती. रोज त्या समाधीची पूजा होत असे. आईने म्हटले, जाऊन ये, शेजारच्या कुसुमला घेऊन जा बरोबर. कुसुम कशाला? सरूवहिनी मोकळीच आहे की, ती येईल बरोबर. सरला वहिनीला बरोबर घेऊन ती निघाली. शेताच्या बांधावरून माडांच्या राईतून करवंदीच्या जाळीतून दोघी जणी चालत होत्या. ललिता बोलत होती, इकडच्या तिकडच्या गप्पा मारित होती, मागच्या आठवणी काढीत होती, माहिती विचारत होती. सरूवहिनी उत्तरे देत होती, पण जेवढ्याच तेवढीच. चालता चालता ती आपल्या वहिनीकडे नीट निरखून पाहत होती. लग्नात ही केवढी रसरशीत होती. अगदी केळीच्या गाभ्यासारखी होती. हसरा गोड गोंडस चेहरा, दृष्ट लागेल अशी दिसत होती. या सरूवहिनीची आपली आई सुरुवातीला दृष्ट काढीत असे, पण आज ही सुकलेली आणि निस्तेज दिसते. एखादं झाड वठून जावं तशीही झाली. तिने म्हटले, वहिनी तुला आठवतंय, तुझं लग्न झालं तेव्हा दादाला आणि तुला जोडप्यानं दर्शन करायला या समाधीकडं मीच घेऊन आले होते. हो ना, आठवतंय की. अन तुझी पहिली मंगळागौर आठवते का? तेवढ्यासाठी मी मुद्दाम आले होते. हो, त्यावेळी रात्री फुगड्या खेळताना तू काय उखाणा घेतलास, आठवतंय? आठव की. एखादी बंद कळी हलके हलके फुंकर घालून फुलवावी तसं ती आपल्या भाऊजाईचे मन मोकळे करण्याचा प्रयत्न करीत होती. सरूवहिनीने म्हटले, त्यावेळी मी कितीतरी उखाणे घेतले होते. हो बाई, फुगड्या, बस फुगड्या, झिम्मा, पिंगा सगळे खेळ खेळण्यात तू पटाईत होतीस. रात्रभर खेळलीस तरी थकायची नाहीच. कुठचा उखाणा म्हणता तुम्ही? आठवतंय तुला? तू मी फुगडी खेळत होतो, तू उखाणा घेतलास, आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या, हातात पटल्या तोडीच्या. आणि हा उखाणा ऐकून इतर मुलींनी तुला चिडवलं, नणंद मैत्रीण झाली. सरूवहिनीचा गंभीर उदास चेहरा त्या स्मृतीने एकदम उजळला, प्रसन्न झाला. तिने म्हटलं, वंस त्यावेळी तुम्ही माझ्याशी अगदी जिवलग मैत्रिणीसारख्या वागत होतात. असं? अन आता काय नणंदेचा टेंभा मिरवते की शत्रूसारखी वागते? तसं नव्हे वंस. मग वहिनी,
गेल्या 4 वर्षात एक तरी पत्र तू पाठवलंस का? आठवून पहा. शेवटी मीच कंटाळून तुला पत्र पाठवायचं सोडून दिलं. रागावू नका वंच, पण मामनजी नेहमी तुम्हाला पत्र लिहितात, यांची ही पत्र जातात. याचं त्याचं काही सांगू नकोस. तुझ्या ह्यांचंही गेल्या वर्षात पत्र नाही. बाबांची नियमित येतात. माधव अधूनमधून लिहितो, पण तुम्ही दोघांनी हातात टाक घ्यायचा नाही अशी शपथ घेतली असेल. वंच, लिहिण्यासारखं जर काही घडतच नाही तर पत्र तरी काय लिहायचं? तिचा स्वर विलक्षण कातर झाला होता. ललितेने आणलेला उसना राग एकदम वितळून गेला. समाधीच्या पायऱ्यांकडे वळत तिने म्हटले, मी दर्शन घेऊन येते, तोवर तू त्या झाडाखाली बकुळीच्या फुलांचा पेर पडलाय बघ, थोडी फुलं वेचून आण. ललितेने समाधीचे दर्शन घेतले आणि ती खाली उतरून बकुळीच्या झाडाकडे गेली. तिथल्या एका दगडावर बसत तिने हाक मारली, वहिनी, ये आता इकडं. सरला वहिनीने ओंजळभर फुले नणंदीच्या पदरात टाकली आणि घरी जाण्याच्या तयारीने पदर सरसावून ती उभी राहिली. ललितेने म्हटले, बैस थोडा वेळ त्या दगडावर. नणंदेची आज्ञा प्रमाण मानून ती जवळच्या एका दगडावर बसली. ललितेने तिच्याकडे एकदा आपाद मस्तक नजर टाकली आणि मग म्हटले, सरू, आजही तू मला मैत्रिणीसारखी वाटतेस, अगदी जिवलग मैत्रिणीसारखी वाटतेस. तू माझी वहिनी असलीस तरी का कोण जाणे, लग्न होऊन तू घरात आल्यापासून मला मैत्रिणीसारखीच वाटतेस. सरला वहिनीने हलकेच म्हटले, वंच, ते मी जाणत का नाही? अन खरं सांगू, तुम्हीही मला जिवलग मैत्रिणीसारख्या वाटता. हो ना, म्हणूनच आज मुद्दाम मी तुला घरातून इकडं बाजूला घेऊन आले, तुझं मन माझ्याजवळ मोकळं व्हावं म्हणून. सरला वहिनी काही बोलली नाही. पाहता पाहता तिचे डोळे भरून आले आणि त्या भरल्या डोळ्यांनीच तिने हसून म्हटले, वंच, तुम्ही खूप मोठ्या घरी पडलात. तुम्हाला माणसंही खूप भली आणि हौशी मिळाली. तिथं तुम्ही शिकलात, BA झालात. देवानं तुम्हाला 2 राजबिंडे मुलगे दिलेत. गर्व करण्यासारखं सारं असून सुद्धा तुम्ही नणंदपणाचा. ललितेने मध्येच हसून म्हटले, टेंभा कसा मिरवीत नाही, असंच ना? मिरवीन, वेळ आली म्हणजे मिरवीन, सोडणार नाही. पण तू माझी वहिनी इतकी वाईट आहेस की तुझ्या बाबतीत टेंभा मिरवू म्हटलं तरी गर्वाचा तुरा गळून पडायचा. ते जाऊ दे ग. ती थोडा वेळ गप्प राहिली. मग तिने म्हटले, वहिनी, काल इथं आल्यापासून घरात तुला वागवण्याची तऱ्हा मी पाहते आहे. तुझ्या वंच, वांजोटीच्या वाट्याला हेच आयुष्य यायचं. सरू, मी आता जे जे विचारीन ते न लपवता खरं खरं सांग. विचारा. तुला मूल होण्यासाठी बाबांनी दादांनी काही उपाय केले का? तुझ्या माहेरच्या मंडळीने काही उपाय केलेत का? हो, खूप उपाय करून झालेत. मध्ये मी बाबांना या बाबतीत लिहिलं होतं तेव्हा त्यांनी मला कळवलं की सगळे काही उपाय करून झालेत. खरं आहे ते. रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये माझी तपासणी झाली, इंजेक्शन झाली, औषधं झाली. तिथल्या एका लेडी डॉक्टरनं कसलंसं ऑपरेशन सुद्धा केलं. असं वर्षभर वाट बघितली, काही गुण आला नाही. म्हणजे मला तसं काहीच होत नाही अन कधी होतही नव्हतं. पण गुण म्हणजे दिवस राहण्याच्या दृष्टीनं काही उपयोग झाला नाही. मग माहेरी गेले. तिथून माझ्या भावानं कोल्हापूरला नेलं. पुन्हा सगळ्या त्याच तपासण्या झाल्या. पुन्हा ऑपरेशन झालं, गोळ्या इंजेक्शन झाली. पण तेही सगळं फुकट गेलं, असंच ना? हो, ज्यांना दाखवावं ते डॉक्टर सांगतात माझ्यात काही दोष नाही. मग यांची तपासणी करून घ्यायला हवी असं डॉक्टर म्हणतात. दादात काही दोष आहे असं वाटतं का? ते मला कसं कळणार? मी डॉक्टर आहे का? डॉक्टरी दृष्टीनं मी तुला नाही विचारित, शरमू नकोस. विवाहित स्त्री या दृष्टीनं मी विचारते. लपवून ठेवू नकोस, मला अगदी स्पष्ट सांग.
सरुवहिनी संकोचून गेली, शर्मिंदी झाली. मग तिने हलकेच म्हटलं, छे, तसा त्यांच्यात काही एक दोष नाही, तिळ मात्र दोष नाही. डॉक्टरी दृष्ट्या दोष आहे किंवा नाही हे तपासणीशिवाय कळायचं नाही. पण हे तपासणी करून घ्यायला मुळीच तयार नाहीत. माझ्या भावानं एकदा खूप समजावलं. पुण्याच्या एका तज्ज्ञ डॉक्टरकडे यांना न्यायला तयार झाला, पण यांनी साफ नाही सांगितलं. म्हणून तेव्हापासून माझ्या माहेरच्या माणसांवर यांचा राग आहे. मला माहेरचं नाव काढू देत नाहीत. माहेरी केव्हा गेली होतीस? 2 वर्षांपूर्वी. आता माहेरी जायचं म्हटलं की म्हणतात, कायमची जा, पुन्हा इथं येऊ नकोस. 2 महिन्यांपूर्वी भाऊ न्यायला आला होता, तेव्हा हेच यांनी त्याला सांगितलं. तो तसाच परत गेला. असं. वंच, घरच्या गोष्टी बोलू नयेत. माहेरी तर कधी मी इथल्या गोष्टीबाबत अवाक्षर सुद्धा काढीत नाही. पण फक्त तुम्ही, तुमच्या जवळच मी माझं मन मोकळं करते. मग सांग ना, काय झालं? यांचं दुसरं लग्न करून देण्याचे बेत घरात चाललेत. कुणाचे? आईचे? हो, आणि त्यांना शेजारणी पाजारणी भर घालताहेत. वंच, यांनी दुसरं लग्न केल्याचं दुःख मला नाही. पण पण वंच, पण काय? त्या दुसरीलाही मूल झालं नाही. माझ्यासारखी तीही वांझोटी राहिली तर ते केवढं पाप. दुसरीलाही मूल होणार नाही अशी तुला खात्री आहे? वंच, अशी माझी खात्री मी कशाच्या आधारावर देणार? पण माझ्यात काही दोष नाही असं जो तो डॉक्टर छाती ठोकपणे सांगतो, म्हणून माझ्या मनात विचार येतो. थोड्या वेळाने दोघी घरी आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिता आपल्या मोठ्या भावाला कुठेतरी एकटा गाठण्याची संधी शोधित होती. ती मागील दारी गेली. रहाट चालू होता. गड्यांचे माडा पोफडींना पाणी शिंपण चालले होते. बाबा बाहेरच्या ओटीवर कुणाकुळाशी बोलण्यात गुंतले होते. माधव कुठे गेला होता. दादा माडाच्या राईत देखरेख करीत फिरत होता. त्याच्या जवळपास कुणी नव्हते. ती सहजगत्या फिरत फिरत त्याच्याजवळ गेली. तो नुकत्याच लावलेल्या माडांच्या आळ्यातला पालापाचोळा काढीत होता. तिला पाहताच त्याने म्हटले, लले, तुझ्यासाठी कोवळी शहाळी काढतोय. मुंबईला जाताना अर्धा गोण शहाळी घेऊन जा हा. नको रे बाबा, कोणते ओझं येणार? दादा, केवढी रे मोठी झाली ही राई. गेल्या 4-5 वर्षात माडांची संख्या वाढलेली दिसते. आणि पोफडी पण बऱ्याच लावलेल्या दिसतात. खूप पोफळ धरलीत. त्याने अभिमानाने म्हटले, अग, मेहनत कुणी केली? रात्रंदिवस खपतोय. अग, झाडांची निगा राखावी तेव्हा फळं हाती पडतात. हो ना. अरे झाडांचंच काय, जित्या जागत्या माणसाचं सुद्धा तेच आहे. काही न बोलता तो आळ्यातला पालापाचोळा खालच्या मानेने काढीत होता. त्याने तिचे बोलणे ऐकले, पण ते त्याला समजले किंवा नाही, की समजूनही तो गप्प राहिला कोण जाणे. तिने म्हटले, दादा, झाडामाडांची इतकी निगा तू राखतोस. फळ देणाऱ्या झाडांची निगा राखावीच लागते. अन जी झाडं फळं देत नाहीत ती? अगर एखाद्या झाडानं फळं नाही दिली तर ती उपटून बाजूला फेकायची, नाहीतर तोडून पाणचुलीला लावायची. असं म्हणजे उपटून बाजूला फेकायची. हे झालं झाडाचं. आणि माणसाचं काय? तिचा स्वर असा काही विचित्र कठोर होता की तो दचकला आणि त्याने तिच्याकडे पाहिले. म्हणजे सरूच म्हणतेस तू? हो, मग दुसऱ्या कुणाबद्दल म्हणणार? दादा, अरे तिची काय दशा झाली? दशानी दुर्दशा व्हायला काय झालंय ते तुला माहित. तो काही बोलला नाही. खाली वाकून आपले काम करीत राहिला. ती थोडा वेळ स्तब्ध राहिली. मग विचारले, दादा, अरे तुम्हाला मूल होण्यासाठी काही उपाय केलेत का? सगळे उपाय करून झालेत. एकही उपाय शिल्लक राहिला नाही. बाबांनी तुला वेळोवेळी लिहिलं आहेच. हो, लिहिलंय ना. जर काहीच उपाय शिल्लक राहिले नाहीत तर गुण काय येत नाही?
ते मला काय विचारतेस? डॉक्टरांना विचार. तू त्या दृष्टीनं स्वतःची प्रकृती कधी डॉक्टरांना दाखवलीस का? माझी? तो माडाच्या झाडाशी वाकला होता तो एकदम ताठ झाला. अगदी माडासारखा ताठ झाला. त्याचा अहंकार दुखावला आहे हे त्याच्या ताठ उभे राहण्यावरून आणि विचित्र स्वरावरून स्पष्ट दिसत होते. त्याने म्हटले, माझ्या प्रकृतीला काय झालंय ग? चांगली दणकट आहे. पेशवाईतला चांदीचा द्रोण या मुठीत आला तर त्याचा क्षणात चुराडा होईल. त्याच्या बोलण्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नव्हती. तरी तिने म्हटले, दादा, अरे पण एकदा दाखवायला काय बिघडलं? त्या दृष्टीने जर काही दोष असला. माझ्या नखातही कुठं दोष नाही. डॉक्टरांकडे गेलो तर ते मला मूर्खात काढतील. ठीक, मग शहाणपणाचा कुठचा मार्ग काढणार आहेस तू? बाबा म्हणतात दुसरं लग्न कर. आई तर खनपटीलाच बसली आहे. आणि तू पुन्हा बोहल्यावर चढणार आहेस? तो विचार मी अद्याप केला नाही. पण मी म्हणतो, मुलासाठी एवढा आटापिटा कशाला? माधवला मुलं आहेत आणि होत आहेत. ती थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने म्हटले, माधवला मुलं आहेत त्यात तुला समाधान आहे. पण उद्या तुला मुलगा झाला तर पिता म्हणवून घेताना तुला काही वेगळा आनंद होईल की नाही? उगीच खोटा अहंकार झाकू नकोस. आनंद होणार नाही म्हणून कुणी सांगितलं? म्हणून तर दुसऱ्या लग्नाचा विचार करतो आहे. पाहूया. ती काही बोलली नाही. पण आता आपणही काही विचार केला पाहिजे एवढे तिला कळून चुकले. दुपारी तोच विषय तिने आपल्या आईजवळ काढला. तिने म्हटले, लले, सरलेच्या नशिबात मूल दिसत नाही. कशावरून? कुणी ज्योतिषांना सांगितलंय की काय? छे ग, तेवढंच आता शिल्लक उरलंय. बाकी सगळे उपाय झाले. व्रतवैकल्य झाली, नवस बोलले. गेली 7-8 वर्षे जे कुणी काही सांगेल ते सारं करून झालं. ते खरं ग, पण हे सगळं वहिनीच्या बाबतीत तुम्ही केलं. पण दादाच्या बाबतीत? त्याची प्रकृती एकदा डॉक्टरला दाखवली असतीस. त्याची प्रकृती? त्याला ग काय झालंय? एखादी अघटित गोष्ट ऐकावी तसा तिचा आविर्भाव झाला. ललिता गप्प बसली. इथे काही समजावून सांगणे अशक्य आहे याची तिने मनाशी खुणगाट बांधली. ती गप्प राहिलेले पाहून तिच्या आईने म्हटले, लले, आता आणखी किती दिवस वाट बघायची? बरोबर आहे. त्याचं वय फुकट जातंय. हिला मूल होत नाही म्हणून त्याचा जन्म तसाच का घालवायचा आहे? छे, तसाच कसा घालवायचा? काहीतरी करायलाच हवं. मग तुम्ही काय करणार आहात? दुसरं काय करणार? त्याचं दुसरं लग्न केल्याशिवाय मला तर बाई दुसरा काही उपाय दिसत नाही. ती थोडा वेळ स्तब्ध राहिली, विचार करू लागली. तसे आईने विचारले, तुला दुसरा काही उपाय सुचतोय का? आई, मी वहिनीला घेऊन मुंबईला जाते. तिथे 2-3 स्पेशालिस्टना दाखवते. काही उपाय झाले तर पाहते. सुदैवानं तिचं नशीब उघडलं तर ठीक, नाहीतर मग शेवटी दुसरं लग्न आहेच. ललितेने आपल्या वडिलांनाही हेच सांगितले. दादालाही सांगितले. 4-5 दिवसांनीच तिने वहिनीला मुंबईला घेऊन जाण्याची तयारी केली. निघण्याच्या आदल्या दिवशी सरला वहिनीने आपल्या नणंदीला एकीकडे गाठून म्हटले, वंस, तुमच्या बरोबर मला येण्याचा तुम्ही उगीच घोळ घालता आहात. म्हणजे? तुम्ही उमराचं फूल काढायची खोटी आशा बाळगता आहात. त्याचा काही उपयोग नाही. उपयोग आहे की नाही ते शहाणपण तू मला शिकवू नकोस. वंस, रागावू नका. सगळ्यांच्या रागाला मी पात्र झाले आहे. माहेरची माणसंही माझ्यावर फुगलेली आहेत. आता तुम्ही रागावलात तर. तिचे डोळे भरून आले. ललितेने तिला घट्ट मिठी घालून म्हटले, सरू, तुझ्या हिताकरता मी रागावते आहे. अन्यायाविरुद्ध माझं मन जळतंय म्हणून मी भडकते आहे. चल, माझ्या बरोबर चल. पाय मागं घेऊन माझा अवसानघात करू नकोस. मुंबईला गेल्यावर ललिता भाऊजाईला आपल्या एका अनुभवी डॉक्टर मैत्रिणीकडे घेऊन गेली.
ती डॉक्टर परदेशात जाऊन स्त्री रोग चिकित्सेक तज्ज्ञ होऊन आलेली होती. मुंबईच्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. ललिता तिला वडील बहिणीप्रमाणे मान देत असे. तिला सारी हकीकत इत्थंभूत सांगून ललितेने म्हटले, ही केस आता शेवटी तुझ्याकडे सोपवली आहे. ठीक आहे, बघूया काय करता येतं ते. काहीही कर, पण एवढं लक्षात ठेव की आपणा दोघींचीही कसोटी आहे. तुझ्या ज्ञानाची, अनुभवाची आणि माझी. तुझी कसली कसोटी? कुणावरही अन्याय होऊ नये या जाणीवेची, पोटतिडकीची, खोट्या अहंकाराला बळी पडून. डॉक्टर हसली. तिने म्हटले, समजलं. या बाबतीत का कोण जाणे, पण कित्येक पुरुषांच्या अहंकाराचा पीळ सुंभाच्या पिळापेक्षाही घट्ट असतो. वास्तविक नैसर्गिक वैगुण्याच्या बाबतीत माणसाचा काहीच दोष नसतो. त्याच्यावर योग्य ते उपाय करणं. दादाच्या बाबतीत ते शक्य नाही. तो ताठ मोडेल पण वाकणार नाही. ठीक आहे, सरला वहिनींच्या बाबतीत काय करता येईल ते मी पाहते. दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरने सरलेची संपूर्ण तपासणी केली. तिला आवश्यक वाटणाऱ्या सगळ्या टेस्ट घेतल्या. काही शिल्लक ठेवले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललिता तिला एकटीला भेटायला गेली तेव्हा त्या डॉक्टर मैत्रिणीने म्हटले, ललू, सरला वहिनीत कुठच्याही प्रकारचा दोष मला आढळून आला नाही. मग आता? एक बाजू कळली. दुसरी बाजू कळली असती तुझ्या दादाची. परवाच तुला सगळं पुराण सांगितलं ना. ती बाजू सोडून तुला काही येत असेल तर पहा. तुमचं शास्त्र आता खूप प्रगत झालंय ना. ट्यूब बेबी ट्रीटमेंट आहे ना. तुमच्या या हॉस्पिटलमध्ये तो उपचार होऊ शकतो असं मागं तू म्हणाली होतीस. हो, तो शेवटचा AID उपचार असतो. करून पाहीन. यश मिळालं तर ठीक. यश मिळालं तर वांझोट्या वहिनीच्या कपाळीचा कलंक धुतला जाईल. ठरल्याप्रमाणे ती योजना झाल्यावर ललितेबरोबर सरला घरी आली. विशिष्ट उपाययोजना केल्याची तिला काही एक कल्पना नव्हती. ललितेने तिला ती येऊही दिली नव्हती. घरी आल्यावर तिने म्हटले, वंच, कशाला निष्कारण तुम्ही एवढा खर्च करता? काही उपयोग व्हायचा नाही. न होऊ दे. आतापर्यंत 10 डॉक्टरांनी तुला उपचार केले ना, त्यात या माझ्या मैत्रिणीची भर असं समज. पण वंच, वहिनी, खरं सांगू का? अगं, तपासणीच्या निमित्तानं 4 दिवस विश्रांतीसाठी तुला इथं आणलं. 2 वर्षात माहेरी गेली नाही म्हणालीस, म्हणून म्हटलं या निमित्तानं या चंदनाच्या खोडाला 2 दिवस इथं आणावी. माझ्यासारख्या वांझोट्या स्त्रीचा जन्म असा खोडासारखाच झिजून जायचा. नाहीतरी संसारात माझा काय उपयोग आहे? बोलता बोलता तिचे डोळे भरले. वहिनी, या चंदनाच्या खोडालाही कधीतरी पालवी फुटेल. माझा आशीर्वाद आहे तुला. आता कसलाही विचार न करता 8 दिवस आनंदानं राहा. पण 8 दिवसांपेक्षा अधिक ठेवणार नाही या बोलीवर सासूबाईंनी मला पाठवलंय. माहित आहे ना. मालती माहेरी जाणार आहे. माहित आहे. रविवारी माधव नाहीतर दादा कुणीतरी तुला न्यायला येईल. हे येणार नाहीत. या खेपेला तरी हे निश्चित येणार नाहीत. बरोबर आहे. त्याचा काय नेम? त्याला पकडून मी डॉक्टरकडे नेलं तर? नंतरच्या 2-3 दिवसात ललितेने आपल्या बहिणीला सगळी मुंबई दाखवली. सिनेमालाही घेऊन गेली. सखी समान नणंदेच्या सहवासात सरलेचे ओशाळलेले मृत मन पुन्हा काहीचे टवटवीत झाले. एक दिवस ललिता कुठेशी बाहेर जाऊन घरी आली. ती थेट सरला वहिनीच्या खोलीत गेली. तिने हर्षभराने म्हटले, वहिनी, कुठलीही गोष्ट शुद्ध अंतःकरणाने केली की देवही कसे दुर्मिळ योग घडवून आणतो. कदाचित तुझा भोग सरणार असेल. कसला योग आलाय? अगं, आज आमच्या महिला मंडळाच्या सभेला गेले होते ना. हो, मग? आमच्या मंडळाच्या सेक्रेटरी मोठ्या धार्मिक बाई आहेत. त्यांच्या घरची सगळीच मंडळी धार्मिक आहेत. त्यांच्याकडं काशीहून कुणी योगी पुरुष आले असल्याचं त्यांच्याकडून कळलं. मोठे साक्षात्कारी आहेत.
मी त्यांच्या घरी गेले आणि त्या स्वामींना तुझ्याबद्दल विचारलं. वंस, कशाला ज्याला त्याला तुम्ही विचारित सुटता? वाटेल त्याला नाही विचारित, ज्याला विचारायचं त्यालाच विचारते. बर, मग काय सांगितलं त्यांनी? तू कडक तपश्चर्या केलीस तर तुझं नशीब उघडेल. तुमच्या वहिनीच्या दैवात एक फळ आहे. सरला वहिनीला हसू आले. तिने म्हटले, हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची तेवढंच आता करायचं शिल्लक उरलंय. बाकी सगळं करून झालं. खरंच वंश, पुष्कळदा असं वाटतं की काशीला जाऊन गंगा किनारी राहावं, देवाकडं काही मागण्यासाठी नव्हे, केवळ मनःशांतीसाठी. बरं बरं, वेळ आली म्हणजे जा. वहिनी, तुझी श्रद्धा नसेल पण माझ्यासाठी कर. गुण आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या स्वरातली वेदना सरला वहिनीला जाणवली. आपल्यासाठी आपली नणंद किती जीव टाकते, आपला जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून किती प्रयास करते आहे हे ती अनुभवित होती. तिने म्हटले, वंश, रागावू नका. पण अति झालं अन हसू आलं अशी म्हण आहे ना, तशी झाली माझी गत. गेली 8 वर्ष ठिकठिकाणी डॉक्टरांना दाखवून दाखवून माझे एकटीचे धिंदवडे निघालेत. ते टाळावेत म्हणून माझे प्रयत्न चाललेत. ते मला दिसत नाही का? सांगा वंश, कसली तपस्या करू? तसं काही विशेष करावयाचं नाही. बोलता बोलता तिने पर्समधून काशी विश्वेश्वराची चांदीची छोटी प्रतिमा काढली आणि वहिनीच्या हाती देत म्हणाली, याची नेमानं रोज पूजा करायची. सकाळी उठल्याबरोबर पतीचं मुखावलोकन करून मग कामाला लागायचं. दिवसभर मनात पतीचं चिंतन करायचं. याखेरीज दुसरं काही करायचं नाही. ती हसली, म्हणाली, ठीक आहे, करीन. करीन नव्हे, अगदी श्रद्धेनं केलं पाहिजे. 2 दिवसांनी रविवारी माधव तिला न्यायला आला. त्याच्याबरोबर ती गावी गेली. त्याच दिवशी ललितेने आपल्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात वहिनीची डॉक्टरी तपासणी केल्याचे मोघम लिहिले होते, पण सरलेला दिलेल्या प्रतिमेचे आणि स्वामींच्या योग सामर्थ्याचे सविस्तर वर्णन केले होते. व्रतपालनाने गुण येईलच अशी आशा कुणाला नव्हती, तरी ते व्रत श्रद्धेने करायला कुणाची आडकाठी नव्हती. या व्रतात दादाचे महत्व वाढल्यामुळे तो खुश होता. सकाळी उठल्याबरोबर बायको आपले देवासारखे डोळे भरून दर्शन घेते, ही काय अशी तशी गोष्ट होती? या व्रतामुळे त्या दोघांतला मानसिक दुरावा नकळतच हलके हलके कमी होऊ लागला. त्या उभयतांची मने मागे येत येत लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांवर येऊन ठेपली. महिना पालटला आणि काय आश्चर्य, व्रताचा गुण जाणवू लागला. ललितेच्या डॉक्टर मैत्रिणीच्या उपचाराला यश मिळाल्याची चिन्हे दिसू लागली. सरलेला असे काही कडक डोहाळे लागले की तिला आता लवकर मातृत्व प्राप्त होणार आहे हे शुभवृत्त कुणी न सांगताच गावभर पसरले. ललितेला पत्र गेली, तिच्या वडिलांचे, दादांचे आणि सरलेचेही. सरूवहिनीला दिवस गेलेत हा घरात आणि गावातही कौतुकाचा विषय झाला. गावकरी दादाला म्हणत, दादा, फार वर्षांनी नशीब उघडलं तुमचं. दादा, बरं झालं ऐकून, फार आनंद वाटला. हे आणि असेच अनेक धन्यतेचे उद्गार ऐकले की दादाची छाती अभिमानाने ताठ होई. होणारच, कारण धन्योद्गारात त्यांच्या पौरुषत्वाचा गौरव होतो ना. आजपर्यंत तो वरून अगदी माडासारखा ताठ असला तरी त्याच्या मनाच्या आत खोल कुठेतरी न्यूनगंडाची भावना होतीच, आणि ती भावना त्याचा खोटा अहंकार वाढवित होती, त्याचे मन कठोर बनवित होती. पण आता न्यूनगंड पुसला गेला होता. त्याच्या पौरुषाचे खरेखुरे अभिनंदन होत होते. त्यामुळे त्याचा ताठपणा कमी झाला होता. त्याचे कठोर मन शहाळ्यातल्या खोबऱ्यासारखे मऊ बनले होते. महिन्यामागून महिने पालटू लागले. सरलेचे मातृत्व आकाराला येऊ लागले. तिच्या देहाचे रूप पालटू लागले आणि त्याबरोबर आता तिचे सगळे जीवनच बदलून गेले. केळीच्या कोवळ्या कोंबाला जपावे तशी घरी दारी तिची जपणूक होऊ लागली.
तिच्या तोंडचा शब्द वरचेवर झेलला जाऊ लागला. तिची हौस, तिच्या आवडीनिवडीकडे सगळी जण कटाक्षाने लक्ष पुरवू लागली. इतकी वर्षे केवळ वांझोटेपणामुळे वाट्याला आलेले उपेक्षिताचे दुःख भोगल्यानंतर हे अनपेक्षित अचानक सुख नव्हे, सुखाची परमावधी तिला प्राप्त झाली होती. या सुखातिरेकात खरोखर कधी कधी तिचा जीव दडपून जाई. सरलेची ही पहिलीच खेप, तेव्हा प्रसूतीची ही खेप माहेरी व्हावी असा माहेरच्या मंडळीने आग्रह धरला आणि व्यवहारही तसाच असतो असा युक्तिवादही करून पाहिला. पण सरलेच्या सासूने आग्रह आणि व्यवहार दोन्ही बाजूला सारले आणि 7व्या महिन्यात महिनाभर तिला माहेरी पाठवले. महिन्यानंतर तिला आणायला दादा स्वतः गेला आणि तिच्या माहेरच्या मंडळींना त्याने अनपेक्षित आगमनाचा आश्चर्याचा धक्का दिला. कारण तिच्या माहेरच्या माणसांवर त्याचा राग असल्यामुळे तो येईल अशी त्यांची कल्पना नव्हती. त्याच्या अनपेक्षित आगमनामुळे आणि विशेषतः त्याच्या खुल्या मनमोकळ्या वागण्याने माहेरची मंडळी हरखून गेली. मधला अप्रिय काळ पुसला गेला. सरलेचे दिवस भरले. वडिलांचे आणि खुद्द सरला वहिनीचे पत्र गेले म्हणून नव्हे, तर त्याआधीच ललितेने सरू वहिनीच्या प्रसूतीच्या वेळी हजर राहण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे ती 8 दिवस अगोदर आली. प्रसूतीच्या वेळी दादाने शेजारच्या तालुक्याच्या गावाहून मुद्दाम नर्स आणली होती. योग्य वेळी सरलेची सुटका झाली. मुलगा झाल्याचे शुभवर्तमान घरादारात पसरले. नवीन अपत्य, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, या जगात अवतीर्ण झाल्याबरोबर ते कुणासारखं झालंय, त्याचा तोंडावळा कुणासारखा दिसतोय, हे जाणण्याची आणि पारखण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, विशेषतः स्त्री वर्गाला जास्त. मुलाचा जन्म होताच ललिता पुढे झाली. दिवा खाटेजवळ नेऊन तिने मुलाचा चेहरा नीट न्याहाळला. नवजात बालकाचा चेहरा हुबेहूब दादासारखा होता. वर्ण आईबापासारखा गोरापान, पण फुगीर शेंड्याचे लांब सरळ धारदार नाक, मोठे कपाळ, सगळे दादासारखे. तिने सुटकेचा निश्वास सोडला. सोवळे सांभाळून दारात उभ्या असलेल्या आईने विचारले, कुणासारखा आहे ग मुलगा? अगं, दुसऱ्या कुणासारखा असणार, दादासारखा आहे. चेहरा मोहरा हुबेहूब दादाच. आई, मुलगा अगदी पितृमुखी आहे. तिच्या स्वरात हर्ष मावत नव्हता. ती तशीच त्वरेने बाहेर ओटीवर गेली. तिने म्हटले, बाबा, तुमचा नातू अगदी पितृमुखी आहे. फार वर्षांनी सारी आशा सोडल्यानंतर झालेल्या ज्येष्ठ नातवाचे शुभवर्तमान ऐकून बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी सदगदित स्वरात म्हटले, ललिते, याचं सर्व पुण्य तुला आहे. तुझ्या त्या डॉक्टरीनबाईंचा हातगुण असो किंवा स्वामींचा आशीर्वाद म्हण, सरलेची तपस्या सफल झाली. ललिता किंचित हसली आणि खाली दाराशी उभ्या असलेल्या दादाकडे गेली. मगापासून ललितेचे बोलणे, आपल्या पुत्राचे वर्णन तो ऐकत होता आणि ते ऐकत असता त्याची छाती अभिमानाने तट्ट फुगली होती. ललिता त्याच्याजवळ गेली आणि हळूच तिने म्हटले, दादा, पुत्राचं वर्णन ऐकलंस ना? अगदी तुझाच तोंडावळा घेऊन बेटा जन्माला आलाय. दादा हसला. आपल्या अहंकाराला कुरवाडीत त्याने मोठ्या अभिमानाने म्हटले, अगं, माझा मुलगा माझ्यासारखाच असणार. लले, रोज सकाळी उठल्याबरोबर माझं मुखदर्शन करण्याचं अगदी खडतर व्रत तू आपल्या वहिनीला घालून दिलं होतंस, तेव्हा मुलगा पितृमुखीच होणार ना? ती हसली, पुटपुटली, खरं आहे बाबा, खरं आहे. अभिमानाने उजळलेल्या आपल्या दादाकडे एक वार दृष्टिक्षेप टाकून ती घरात गेली. ती मनात म्हणत होती, खडतर व्रतच तर. गेले 9 महिने चिंतेचं मी जे खडतर व्रत आचरलं होतं, त्याची कुणाला कधी कल्पना येणार नाही. त्यासाठी मला अस्तित्वात नसलेला बनावट स्वामी उभा करावा लागला अन व्रत वहिनीला द्यावं लागलं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची सुमतीगंधा या कथा संग्रहातली पीळ ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.
आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.